हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मकर संक्रांती आणि मी बनवत आहे पोळ्या म्हणजे पुरणपोळी बनवत आहे. तर पुरणपोळीसाठी मी हे कुकरमधून डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ, सोंड, बडीशोप आणि थोडेसे जायफळ टाकलेले आहे आणि ही थोडीशी डाळ शिजवलेली आमटीसाठी ठेवलेली आहे. आणि हे इकडे पहा मी एक चटका देऊन घेत आहे पुरणासाठी. पुरण बनवण्यासाठी हे असे डाळ सगळी असे घट्ट होस तोपर्यंत ह्याला गरम करायला लागतं. पूर्ण एकदा ही डाळ घट्ट झाली ना मग आपलं पुरण वाटण्यासाठी तयार होते. ते शिजत आहे तोपर्यंत मी इकडं अंशू आणि लकी हा माझा मोठा मुलगा आणि हा माझा भाचा बघा दोघं चहा बिस्किट खात आहेत. आणि अंशू बघा हा इकडे बसलेला आहे आणि मम्मी आमची अशी झोपलेली आहे. आणि हे पण चला आता मी परत माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला आली. आपलं हे पुरण घट्ट झालेलं आहे. आता ह्याला वाटायचं आपल्याला. हे डाळ अशी घट्ट होस तोपर्यंत त्याला गरम केलं पहा म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित होईल. आता आपण पुरण वाटणार आहोत. तयार आहे आपलं वाटण्यासाठी. तर पुरण यंत्राची अशी ही चाळण आहे पहा. ह्याच्यामध्ये मी हे एका वाटीच्या साह्याने असं बारीक 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 करून घेत आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच वाटलं ना म्हणजे पटकन लगेच 10 मिनिटात होऊन जाते. जास्त वेळ नाही लागत. गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचे. आणि पण आपलं पुरण वाटून झालेलं आहे. असं मस्त झालेलं आहे पुरण आपलं व्यवस्थित. ह्याला एक 10-20 मिनटासाठी मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवत आहे म्हणजे पोळ्या वगैरे फुटणार नाहीत काही नाही. फ्रीजमध्ये ठेवलं ना व्यवस्थित सेट होतं ते. तोपर्यंत आपण आमटीला फोडणी देऊया. ही राहिलेली डाळ आहे ना आपल्याला अशी बारीक करून मॅश करून घ्यायची आहे. आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हे पहा लसूण, कोथिंबीर, थोडंसं खोबरं, एक टोमॅटो असं बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये आणि ते तेलामध्ये टाकलेलं आहे. तडका फोडणी देऊया आपण डाळीला म्हणजे हे एळवण्याची आमटी म्हणतात. आता हे पहा बारीक केलेली डाळ आणि ह्यात मसाला वगैरे काळा मसाला वगैरे टाकून मीठ बीठ टाकून आपल्याला तडका द्यायचा. अशी एळवण्याची आमटी खूप छान लागते. पुरणपोळीची आमटी म्हणतात, कोणी एळवण्याची आमटी म्हणतात. खायला खूप छान लागते. ही भात आमटी तर खूप एकच नंबर. आपली तयार आहे. तर ते जी डाळ शिल्लक राहिली ती वाटलेली घोटलेली ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. चवीनुसार मीठ. आमटी आपली तयार आहे. आणि मम्मी काय करते पहा. मम्मीला सांगितलं माझ्यासाठी गजरा बनव. आपल्या घरी चाललेल्या झाडाची फुले आहेत बघा. माझ्यासाठी गजरा बनवत आहे मम्मी. एवढा मोठा झाला. भरपूर फुले येतात ना आपल्या इथे झाडाला. तर एवढा मोठा गजरा झालेला आहे आणि अजून आहे. बनवत आहे ती माझ्यासाठी. कशी आहेत फुलं? मस्त आहेत ना. चला तर परत आपण आपल्या कामाला लागूया. तर आमटी झालेली आपली. आता आपल्याला पापड आणि भजे बनवून घ्यायचे. तर हे पहा भज्यासाठी मी असा कांदा चिरलेला आहे उभा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरलेली. तर आता इथं तेल गरम होत आहे. याच्यामध्ये आपलं सगळं सामान टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये बघा थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकली मी, हिरवी मिरची, कच्ची कोथिंबीर, हळद, मीठ, बेसन, ओवा, सोडा सगळं काही ह्याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला. ओवा थोडा हातावर मॅश करून टाकला तर अजून चांगला वास येतो त्याला भज्यांना. चवीनुसार मीठ टाकायचे, हळद टाकायची आणि हे मळून घ्यायचं आपलं. मी कांदा उभा चिरलेला आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही बारीक पण चिरू शकता. नॉर्मली थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. त्याच्यामध्ये आपल्याला हे कारण ऑलरेडी कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही. हे एकजीव करून घ्यायचे आणि आपल्याला पीठ सेट करून ठेवायचं आहे थोडंसं 10 मिनटासाठी. एकजीव मळून घ्यायचे. 10 मिनटासाठी ठेवलेलं आहे मी सेट करून. तोपर्यंत आता गरम झालेल्या तेलामध्ये मी पापड तळून घेते. गरम तेल झालेले त्याच्यामध्ये आपण तोपर्यंत पापड्या तळूया. हे बघा किती चिक्या पापड मी घरीच बनवलेले आहेत. ते ज्वारीचे पापड आहेत. ते मी घरीच बनवलेले आहेत. किती पापड
हे पहा, हे ज्वारीचे पापड आहेत. हे घरीच बनवलेत. तुम्ही ह्याचे व्हिडिओ पाहिला असेल माझ्या चॅनलवरती, कसं बनवायचं काय. आणि हा पण पापडाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहिला असेल. पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा कसे बनवले काय, किती छान फुलतात पहा. दोन्ही पापड रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तर मी आता जेवढे नैवेद्यासाठी लागतात तेवढेच पापड तळून घेतलेले आहेत. जास्त तळले तर सादळतात, नंतर ना जेव्हा खायचे तेव्हा अजून तळून घेता येतं. त्यामुळे मी आता थोडेफारच दाखवत आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये, जास्त काही नाही. व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. ज्वारीच्या पापड्या खूप छान टेस्टी लागतात बरं का खायला. एकदम बनवायला एकदम सोप्या, कोणीही बनवू शकेल अशी सोपी रेसिपी आहे ती. तुम्ही पहा जरूर. असं दोन्ही प्रकारच्या पापड्या मी दळून घेतलेत. झाले पापड एकदाशी तळून. आता आम्ही अजून ज्वारीच्या पापड्या राहिले तर थोड्या 2-3 त्या पण तळून घेते. झाले. आता जे गरम तेल आहे त्याच तेलात आपल्याला भजी तळून घ्यायच्यात. तर हे आपलं पीठ 10 मिनिटासाठी थोडेसे नॉर्मली सेट झालेले आहे. तर आपण आता भजी बनवून घेऊया. कसं आज संक्रांत असल्यामुळं मला जरा घाईमध्येच आहे मी. तर अजून आणि तसंही संक्रांती ओंसायची आज 3च्या नंतरच आहे. 3 वाजल्याच्या नंतर ओंसायचे. त्यामुळे चालले माझा स्वयंपाक आपला एक बनवायला मी एकटीच आहे, मदतीला कोणी नाही. आपले पकोडे तयार होत आहेत. कांदा पकोडे म्हणू शकता, भजी म्हणू शकता, काही म्हणा. कलर पहा किती सुंदर आलेला आहे. मला अशा टाईपचेच पकोडे भजे आवडतात, कारण कांदा जास्त आणि बेसन कमी. जेवढा कांदा जास्त असेल तेवढे खायला टेस्टी लागतात. मस्त लाल कलर येतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात कडक. तळलेले आहेत आपले भजे, किती सुंदर दिसतात पहा. खायला पण तसेच लागणार आहेत. असे झाले तेवढे भजे तळून, अजून तळायला चालूच आहेत. इकडे आमटी झालेली, भजे पापडे झाले. अजून पोळ्या बाकी आहेत बनवायच्या, पुरणपोळी. तेही तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता जरूर पहा. हा पहा, आमचा अंश येतो आणि मम्मी काय करते, त्याला भजे खूप आवडतात. तर मी त्याला सांगते भजे बनवते म्हणून. कसे झालेत, मस्त झालेत ना आपले कांदा पकोडे. कारण ह्यात जास्त कांदा असल्यामुळे आपण कांदा पकोडेच म्हणू शकतो. तर आता आपल्याला हे झालेलं आहे आता बनवून. आता आपल्याला बनवायच्यात पुरणपोळी. तर हे पहा, आपलं पुरण फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं 10 मिनटासाठी, 10 ते 15 मिनटासाठी ठेवलं, आणि एकदम म्हणजे व्यवस्थित सेट होतं. आणि आपली कणिक मळून मी आधीच ठेवलेली होती, ती काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही. अर्धा एक तास झालं ते कणिक मळून, म्हणजे चांगली मऊ झाली ना, म्हणजे आपल्या पोळ्या छान होतात. तर आता मी तुम्हाला एक पोळी लाटून दाखवते. हे पहा, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पुरण असं सेट होतं ना, की छान होतात एकदम पोळ्या. पुरणामध्ये जायफळ, बडीशोप आणि सुंठ टाकलेली आहे, त्यामुळे असा पुरणामध्ये टेस्ट आणि वास पण छान होतो त्याचा, पुरणपोळीतल्या पुरणाचा.
भरपूर स्वयंपाक वगैरे करायचा होता, त्यामुळे मी काही साडी वगैरे घातली नाही, कारण मला गाऊनमध्येच कम्फर्टेबल वाटते स्वयंपाक करताना. म्हटल्यानंतर साडी वगैरे बदलता येईल. पहा कशी झाली आपली पुरणपोळी. कलर बघा किती छान आलेला आहे पोळीचा. अशी खरपूस भाजली ना लाल. पुरणपोळीला जरा थोडे तेल जास्तच वापरायचे, जास्त म्हणजे त्यातले त्यात, म्हणजे पोळी छान होते आपली आणि खायला पण छान लागते. अशा प्रकारे आपल्या पुरणपोळ्या बनवते मी. कशा वाटल्या मी बनवलेल्या पुरणपोळ्या. आणि इकडे नैवेद्य बनवून घेतलेले आहेत मी. आणि आपल्या पुरणपोळी बनवून झालेली आहे. व्हिडिओ एवढे पुरण शिल्लक राहील.